चंद्रपूर महानगरपालिकेत सत्तेचा असा काही खेळ रंगला की संपूर्ण राज्याचं लक्ष या निकालाकडे लागलं होतं। काँग्रेसचे दोन दिग्गज नेते विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यातील संघर्षाचा फायदा अखेर भाजपने उचललाय। अत्यंत अटीतटीच्या लढतीत भाजपच्या संगीता खांडेकर यांनी बाजी मारली आहे। काय घडलं या हाय व्होल्टेज निवडणुकीत पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। तर वंचितची भूमिका असेल किंवा उभाटांची भूमिका असेल, माझ्या सोबत येण्याची तयारी होती, परंतु त्यांना महापौर पद पाहिजे। चंद्रपूर महापालिकेवर पंजा की कमळ या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळाले। काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वडेट्टीवार आणि धानोरकर गटाच्या वादानं पक्षाला सत्तेपासून दूर ढकललं। भाजपच्या उमेदवार संगीता खांडेकर यांनी काँग्रेसच्या वैशाली महाडोळे यांचा अवघ्या एका मताने पराभव करत महापौर पद काबीज केलं। बहुमत होतं असं म्हणता येणार नाही, पण बहुमताच्या जवळ आमचा आकडा होता 27 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आणि 3 जनविकास सेनेचे, असे 31 जवळपास मेंबर आमचे झाले। पण यात आपण पाहिलं की आम्हाला ज्यांच्याकडून अपेक्षा होती, जे घटक पक्ष आमच्या सोबत राहील असं वाटलं, त्यांनी भाजपाचा पाठिंबा म्हणजे भाजपाला पाठिंबा या ठिकाणी दिला। आणि जे सेक्युलर पक्ष म्हणून वंचित असतील किंवा MIM असतील, हे देखील या ठिकाणी कुठंतरी त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपाला पाठिंबा दिला। ते तटस्थ राहिले, काही सभागृहात हजर राहिले नाही, त्याच्यामुळे या ठिकाणी आम्हाला सत्ता ही गमवावी लागली। पण जो पक्षाचा आदेश होता की कुठल्याही परिस्थितीत महापौर हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा हा झाला पाहिजे, आणि समजा असं करायची काम पडलं किंवा तडजोडीची वेळ आली तर आपण तटस्थ राहण्याची भूमिका या ठिकाणी घ्यावी, त्या पद्धतीने आम्ही केलो आणि आम्ही कुठेही मायनस झालो नाही। आज आमचे 30 होते, एक परत वाढला आणि प्लस करून आम्ही 31 मेंबर आमची या ठिकाणी झाले। ही निवडणूक केवळ अटीतटीची नव्हती, तर ती गणितांची जुळवाजुळव करणारी ठरली। वंचित बहुजन आघाडीचे 2 नगरसेवक मतदानाला अनुपस्थित राहिले, तर MIMचा 1 नगरसेवक तटस्थ राहिला। यामुळे मॅजिक फिगर बदलली आणि भाजपने ठाकरे गटासोबत युती करून सत्ता हस्तगत केली। आता ठाकरेंच्या पाठिंब्यानं चंद्रपुरात भाजपचा महापौर कसा झाला हे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। इथे संख्याबळ आहे भाजपचं 23, शिंदेच्या शिवसेनेचं 1, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 आणि अपक्ष 2 असे एकूण 32 संख्याबळ आहे। आता चंद्रपूर महापालिकेत काँग्रेस कशी कमी पडली हे सुद्धा ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। काँग्रेसचे संख्याबळ आहे 27, जनविकास सेनेचं आहे 3, बसपचं आहे 1 असे एकूण 31 संख्याबळ आहे। आता कुणामुळे भाजपचं गणित जुळलं हे सांगायचं झालं तर वंचितचे 2 नगरसेवक गैरहजर राहिलेत आणि MIMचा 1 नगरसेवक हा तटस्थ राहिलाय। महापौर निवडीनंतर खरा ड्रामा रंगला तो उपमहापौर पदासाठी। या ठिकाणी भाजप ठाकरे युतीचे प्रशांत दानव आणि काँग्रेस जनविकास सेनेचे पप्पू देशमुख यांच्यात टाय झाला। दोघांनाही 32 मतं मिळाली। अखेर लोकशाहीच्या या लढाईत ईश्वर चिठ्ठीचा सहारा घेण्यात आला आणि नशिबाने प्रशांत दानव यांच्या पारड्यात कौल दिला। आता आम्ही 27 नगरसेवक काँग्रेसचे आणि 3 अपक्ष 30 आमच्यावर होते। BSPने सुद्धा आम्हाला सुरुवातीपासून पाठिंबा दिला, ते सोबत होते। 31 असताना MIMच्या उमेदवारांनी काँग्रेसच्या बाजूने मतदान केलं नाही आणि वंचितनी 2 सदस्य गैरहजर राहिलेत। अशामुळे येथील सत्तेचं समीकरण बिघडलं। त्याबरोबर उभाटाकडून आम्हाला अपेक्षा होती की किमान ठीक आहे, आमचे प्रिपोल अलायन्स नसलं तरी आम्ही आघाडीतले घटक पक्ष आहोत, त्यांच्यामुळं ती सुद्धा अपेक्षा आमची पूर्ण होऊ शकली नाही आणि ते भाजपबरोबर गेले। आता जोडण्याचा प्रयत्न आम्ही केला, काही गोष्टी झाल्यात। खरं तर अनेक लोकांचा वेगळा विरोध त्या ठिकाणी होता। सांगायचं झालं तर वंचितची भूमिका असेल किंवा उभाटांची भूमिका असेल, ही माझ्या सोबत येण्याची तयारी होती आमच्या सोबत, परंतु त्यांना महापौर पद पाहिजे होतं। त्यावर आम्ही अपयशी ठरलो आणि भाजपकडून जे काही ऑफर त्यांना दिल्या गेल्या त्या प्रचंड मोठ्या प्रमाणात होत्या, त्याची पूर्तता आम्ही करू शकलो नव्हतो। चंद्रपुरात या निकालाने काँग्रेसला मोठा धडा दिलाय। अंतर्गत गटबाजी कशी सत्तेची संधी हिरावून घेऊ शकते याचं हे उत्तम उदाहरण ठरले। तर दुसरीकडे 7 वर्षांनंतर भाजप आणि ठाकरे गट चंद्रपुरात एकत्र आल्याने नव्या राजकीय चर्चांना उधाण आले।
त्याचे दुर्गामी परिणाम राज्यातील युतीवर कसे होणार आणि भाजपशी ठाकरे सेनेचं हे जुळलेलं सूर कुठपर्यंत पोहोचणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. भैरव दिवसे, LS मराठी, चंद्रपूर.